हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवसेना मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 शालिवान शके 1948 संवत्सर पराभव अयन दक्षिण ऋतुवर्ष मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे. रात्री 10 वाजून 32 मिनिटांनंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे. रात्री 7 वाजून 27 मिनिटांनंतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सौभाग्य योग आहे. रात्री 11 वाजून 54 मिनिटांनंतर शोभन योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतील करण आहे. सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजून 32 मिनिटांनंतर वनिज करण्याला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील. चंद्र मकर राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी 6 वाजून 16 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी असणार आहे. गोचर ग्रहांमध्ये सध्या गुरु ग्रह हा 17 जुलैपासून अस्तंगत होत चाललेला आहे, तर शनी ग्रह हा 26 जुलैपासून वक्री होत चाललेला आहे. मित्रांनो या वरील पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोड्या अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमान सत्य ब्रह्म द्वितीय परादे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पाती जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरांमध्ये पराभव नाम संसारी दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्षे भूर्भुवास धनिष्ठा नक्षत्र उपाके युगे तैतील कन्ये द्वितीया शुभतीत वीर गोत्रात उत्पन्न मी कडप मोपात तुलित क्षद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर पित्त विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी. मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माणाच्या ताळी सोडून द्या. मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 5 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 31 ऑगस्ट दिनांक 3, 4, 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी एकही मुहूर्त आता या मासात उपलब्ध नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 31 ऑगस्ट दिनांक 1, 3, 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 31 ऑगस्ट दिनांक 5 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 31 ऑगस्ट दिनांक 30, 5 आणि 9. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितापासून पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारचे बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा काही एक उपयोग आपल्याला होणार नाही. मित्रांनो आता पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी आहे मित्रांनो. दिनविशेषमध्ये द्वितीया श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये सोडून आपल्याला गेले असतील परलोकात तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा इतर क्षेत्रात आपण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो अग्नी पृथ्वीवर रात्री 10 वाजून 32 मिनिटांपर्यंत हजर आहे, त्यानंतर नाही.
जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर दोष आपल्याला लागण्याची शक्यता आहे. राहू काळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे या काळात न करता रेग्युलर जी कामे तीच करावी, जेणेकरून आपल्याला अपयश येणार नाही आपल्या कामांमध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असेल शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.